अहिल्यानगर जिल्हा महिला शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षा माजी नगरसेविका विमल पुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सचिव डॉ मनीषा कायंदे यांच्या सूचनेनुसार कोपरगाव येथील बस स्थानकाला शिवसेना महिला आघाडीनं अचानकपणे भेट दिली। यावेळी वाहतूक निरीक्षक गिरीश खेमनर आणि अमित हंपे, वाहतूक नियंत्रक राजेंद्र भागवत, लताताई डेठे यांच्यासमेत बस स्थानक परिसराची पाहणी केली। या पाहणीदरम्यान महिलांसाठी सुलभ शौचालय आहे, परंतु तेथे स्वच्छतेचा अभाव तसेच तेथे महिलांकडे पैशाची मागणी करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं। हिरकणी कक्ष उभारणी केली आहे, परंतु तेथे सतत कुलूप असतं, त्यामुळे वापर होत नाही। विशाखा समितीची माहिती दर्शनी भागात लावलेली नाही। खानपान गृह नसून पिण्याच्या पाण्याची कोणतीही चांगली व्यवस्था उपलब्ध नसून जी पाण्याची सोय आहे ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही, त्यामुळे तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। प्रवासी महिलांचे बसस्थानक परिसरात तसेच प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात पर्स आणि मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या होत असतात। बसस्थानक परिसरात स्वच्छतेचा अभाव असून सर्वत्र कचरा आणि दुर्गंधीचं साम्राज्य आहे। अशा प्रकारे कोपरगाव बसस्थानकाची परिस्थिती असून यामध्ये सुधारणा करण्याचं निवेदन उपस्थित अधिकाऱ्यांना महिला आघाडीनं दिलं आहे। यावेळी शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा माजी नगरसेविका विमल पुंडे, उर्मिला लोळगे, कमल नरोडे, सुवर्णा दरपेल, रुपाली महाडिक, सोनाली धामणे, रोहिणी पुंडे आदींसह महिला शिवसैनिक उपस्थित होत्या। स्थानकावर गेलो, तिथे जाऊन महिला आघाडीने तिथला सर्व सोयीसुविधांची पाहणी केली। तिथे हिरकणी कक्ष आहे का, त्याचप्रमाणे तिथे असलेल्या बस स्थानकात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीची व्यवस्था योग्य आहे का, त्याचप्रमाणे तिथलं जे खानपान गृह आहे, कॅन्टीन आपण ज्याला म्हणतो, ते सुस्थितीत आहे का, त्यानंतर तिथे पिण्याचे पाणी योग्य पद्धतीचं आहे का, हिरकणी कक्षाबद्दल आपण बघितलं ते सुस्थितीत आहे का, तिथे शौचालयाची अवस्था कशी आहे। तर आम्ही ज्यावेळेस हा सर्वे करायला गेलो त्यामध्ये आम्हाला असे दिसून आले की तिथे शौचालयाची ही थोड्या प्रमाणामध्ये दुरावस्था आहे, तिथे अस्वच्छता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी महिलांकडून पैसे आकारले जातात। हिरकणी कक्षाबाबत पण आम्ही सूचना दिल्या की ते तातडीने महिलांना तिथे खुलं उपलब्ध असायला हवं। त्याचप्रमाणे आम्ही तिथे स्वच्छतेच्या सुद्धा सूचना दिल्या। आम्हाला तिथे स्वच्छतेचा अभाव आढळला, जेणेकरून तिथे येणारा जो प्रवासी आहे तो सामान्य कुटुंबातला आहे, बसचा प्रवासी, त्याची गैरसोय होता कामा नये, तो साथींच्या आजाराला बळी पडता कामा नये, असे सर्व आदेश आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे आमदार मनीषाताई कायंदे यांनी आम्हाला सूचना केल्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अशा प्रकारे जाऊन तिथे पाहणी केली। सगळ्यात महत्त्वाचं ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।